सीबीआयचे आलोक वर्मा यांची हकालपट्टी झालेली आताची सगळ्यात मोठी बातमी। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं हकालपट्टी झालेली आहे। निवड समितीचा मोठा निर्णय आताची देशातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। ट्विटर असेल, फेसबुक असेल, ट्रेंडिंग मध्ये नंबर 1 आहे सध्या ही बातमी। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय सिलेक्ट कमिटीनं 2-1 वर्मा यांची हकालपट्टी केलेली आहे। म्हणजे आता बदली होणार आहे। खरगेंकडनं वर्मांना हटवण्याचा विरोध झालेला होता, मात्र 3 सदस्यांपैकी 2 सदस्यांनी हकालपट्टीच्या दिशेनं पाऊल उचललं आणि आपण बघतोय आताची सगळ्यात मोठी बातमी आणि ती म्हणजे आलोक वर्मा यांची गच्छंती झालेली आहे। कालच कोर्टानं त्यांना पुन्हा आणलेलं होतं, रुजू केलेलं होतं, मात्र असं असताना आज सीबीआयच्या संचालक पदावरनं आलोक वर्मा यांची गच्छंती आताची देशातली सगळ्यात मोठी बातमी। सिलेक्ट कमिटीनं 2-1 वर्मांना हटवलेलं आहे आणि ते जवळ विनोद राठोड माझे सहकारी दिल्लीत आपल्या सोबत आहेत। विनोद, काल कोर्टानं खरं तर पुन्हा एकदा रुजू केलेलं होतं, मात्र आज निर्णय झाला गच्छंती, काय त्याची माहिती? गेल्या 2 दिवसापासून सीबीआय बाबतची सिलेक्ट कमिटीची मीटिंग होत होती आणि यामध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे न्यायालयाने पुन्हा तुझ्याकडे मी येतो। मात्र आपण बघतोय देशातली आता सगळ्यात मोठी बातमी आहे, सगळ्या देशात त्याला खळबळ माजलेली आहे। काल आपल्याला माहिती आहे आलोक वर्मा यांना कोर्टानं, सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा रुजू केलेलं होतं। थेट जाऊया आता संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत। या सगळ्याचे कांगोरे आपण त्यांच्याकडनं विचारून घेणार आहोत। संदीपजी, काय नेमकं सांगाल? आपण बघितलं की काल खरं तर कोर्टानं त्यांना रुजू केलेलं होतं, आज पुन्हा एकदा हटवण्यात आलेलं त्यांना, कशा प्रकारे बघताय सगळ्या घडामोडींकडे? नाही, कोर्टाने असं म्हटलं होतं की ज्या उच्चाधिकार समितीच्या सल्ल्याने हा निर्णय व्हायला पाहिजे होता त्यांना दूर करण्याचा, तो झाला नव्हता। त्यामुळे आज तातडीने ती बैठक घेऊन त्यांना दूर करण्यात आलं। आता खरं तर या वर्मा यांचे केवळ 15 दिवस शिल्लक राहिले होते। 23 जानेवारी ते निवृत्तच होणार होते। तर असं असताना कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करून 15 दिवस त्यांना त्यांची कारकीर्द पूर्ण करू देणं ते उचित राहिलं असतं। पण आपण असं बघतो की थोडक्यात असं आहे की या सरकारकडे बहुमत असल्यामुळे कुठलाही विरोध या सरकारला सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांनी मला वाटतं तातडीने हा निर्णय घेतलेला आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सीबीआयची जी काही म्हणजे त्यांची जी काही एक इज्जत होती त्याचा जो काही भाजीपाला झालेला आहे दुर्दैवाने, त्या सीबीआयचं सगळं महत्वच संपून गेलेलं आहे या वादांमुळे आणि एकूणच या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीज आणि एकूण त्याच्या वरिष्ठ पदावरचे अधिकारी आहेत त्यांना ज्या पद्धतीने एखाद्या सोंगट्यांसारखं भिरकावलं जात आहे त्यामुळे काही अर्थच राहिलेला नाहीये आणि एक इन्स्टिट्यूशनचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये आणि या सगळ्याची अधोगती झालेली असं तुम्ही म्हणताय। या अगोदर आता आठवत नाही कधी खरं तर सीबीआय संचालकांना अशा प्रकारे काढलेलं होतं, इंदिरा गांधींच्या वेळेला असेल, मात्र मधल्या काळात असं कधी झालेलं नव्हतं। आता हे असं होणं लोकशाहीसाठी देखील खूप घातक आहे खरं तर। निश्चितच हे बघा कसं आहे, हा व्यक्तीचा प्रश्न नाही, हा वर्मा का राकेश अस्थाना यांचा प्रश्न नाही। प्रश्न असा आहे की त्या इन्स्टिट्यूशनचा प्रश्न आहे। आज सीबीआय ही अनेक म्हणजे घोटाळेबाज असतील, भ्रष्टाचारी असतील यांच्यावर कारवाई करत। आज ह्या अशा लोकांना काय संदेश गेला? सीबीआयच्या अधिकाऱ्यांची ज्या पद्धतीने अवहेलना आणि सगळे आपापसातले आरोप झाले। बरं, तिकडे आपण बघितलं मध्ये सुप्रीम कोर्टातल्या जजेसनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप केले। म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये ज्या पद्धतीने भांडणं लागली आहेत आणि एका विशिष्ट राज्यातले अधिकारी किंवा व्यक्ती या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन मध्ये प्रमुख पदावर असल्या पाहिजे हा जो आग्रह धरला गेला आहे आणि त्याच्यातून जी काही वाद निर्माण झाले तर हे काही फार चांगली गोष्ट नाही आणि ह्याच्यातून त्या इन्स्टिट्यूशनचं नुकसान होत आहे, त्यांची प्रतिमा मलिन होते, हे फार सगळ्यात गंभीर गोष्ट आहे। नक्कीच संदीपजी, खूप महत्वाचं म्हणजे की जसे 15 दिवस त्यांचे बाकी राहिलेले होते ते त्यांना पूर्ण करून द्यायला हवे होते असं तुम्ही म्हणताय। मात्र या 15 दिवसांच्या काळामध्ये कदाचित अशी एखादी चौकशी त्यांनी लावली असती, कदाचित अनेक गोष्टींचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला असता, सरकार अडचणीत आलं असतं म्हणून हे सगळं केलं गेलं। हा निश्चितच याचा अर्थ तोच आहे, कारण ते आता कसं आहे ते सुद्धा काय म्हणूया सुडानी पेटले असू शकतात आणि आता कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने लागल्यावर त्यांना त्याच्यातून बळ मिळणार। त्यामुळे पण म्हणजे मुळामध्ये हे सगळं सुरू करण्याची काही गरज होती का? इथूनच प्रश्न होतो, एक गुजरातचा अधिकारी तिथं आणून बसवणं आणि त्याच्यातून तिथं सीबीआय सारख्या इन्स्टिट्यूशन मध्ये वाद सुरू होणं, तर हे सगळं सरकारला टाळता नसतं आलं का?
आणि कुठल्याही सरकारला बहुमत मिळाल्यानंतर, पाचवी बहुमत मिळाल्यानंतर अशा पद्धतीने इन्स्टिट्यूशनच्या मुळावरती घाव घालण्याची काय गरज आहे? म्हणजे हे कोणी केलं हा प्रश्न नाही. म्हणजे हे मोदींनी काय कोणी जरी केलं, कुणालाही बहुमत मिळाल्यानंतर कोणी हे करणं हे योग्य नाही. जी संदीपजी, पुन्हा मी तुमच्याकडे येतो. आशिष राव सोबत सचिन सावंत देखील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत. सचिनजी, काय नेमकं वाटतंय? काल खरं तर कोर्टाने दिलासा दिलेला होता आलोक वर्मा यांना, आज मात्र त्यांची गच्छंती, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया काँग्रेसची? अतिशय दुर्दैवी अशा तऱ्हेचा हा क्षण आहे लोकशाही करता. ज्या पद्धतीनं एखाद्या संस्थेला अतिशय रिडिक्यूल केलं जातं, हीन पातळीवरती त्याची कुटंबना केली जाते, ते याच्यातून दिसून येते. आणि मोदींना कशा तऱ्हेनं संविधानिक संस्थांच्या संदर्भामध्ये अनादर आहे हे देखील याच्यातून दिसून येते. आज जवळपास 15 ते 20 दिवस त्यांना टेन्युअर होता. त्यामुळे एखाद्या एवढ्या सिनियर ब्युरोक्रॅट आहे त्याला अशा तऱ्हेचं अपमानास्पद वागणूक देणं हे कितपत योग्य होतं? तुम्ही रात्री 1:30च्या वेळेला तुम्ही त्यांना त्यांची सलमांगडी करता, त्यांना रजेवर जायला भाग पाडता आणि नंतर कोर्टाने निर्णय दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच तातडीनं ही मीटिंग ठेवली जाते आणि मग अशा तऱ्हेचा जो हा निर्णय होतो त्यावेळेला निश्चितपणे त्या मध्ये कुठेतरी पाणी मुरतंय आणि भीती वाटते मोदी सरकारला की आलोक वर्मांनी काही ना काहीतरी पावलं उचलली असती असं त्यातनं दिसून येत आहे. आणि अतिशय वाईट क्षण आहे हा लोकशाही करता. जी जी अशोक चव्हाण देखील काहीतरी म्हणतात, लगेच ऐकूया. आज सीबीआयच्या संचालकांची तातडीने बडतर्फी करण्याचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने केल्याची बातमी ही नुकतीच समोर आलेली आहे. म्हणजे खरं हा विषय हा सामान्य माणसांना किंवा देशाच्या जनतेला हे समजलं पाहिजे. अशी कुठली गोष्ट होती की ज्यामुळे सीबीआय सारख्या सर्वोच्च महत्त्वाच्या संवैधानिक संस्थेतील प्रमुखाला तातडीने बडतर्फ करण्याचा गरज पंतप्रधानांना भासली, हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या निवृत्तीला फक्त 15 दिवस शिल्लक होती आणि अशा परिस्थितीमध्ये सीबीआयच्या संचालकांपासून सरकारला कुठली भीती होती की ज्यामुळे हा निर्णय सरकारने अथवा पंतप्रधानांनी एवढा तातडीने घेतला, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कदाचित संचालकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या. केंद्र शासनाचा राफेल किंवा अन्य मुद्द्यावर त्यांना त्यांच्या हाती काही गोष्टी असाव्यात आणि त्या भीतीपोटी हा निर्णय झाला का? किमान संचालकांना आपली भूमिका ही त्या समितीसमोर मांडण्याची मुभा किंवा संधी देण्याची सुद्धा तसदी पंतप्रधानांनी घेतलेली नाही, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. आणि त्यामुळे केवळ भीतीपोटी सरकारचं सगळं गौडबंगाल संचालक सीबीआय हे उघडकीस आणतील आणि त्यामुळे सरकारची नाचक्की होईल या भीतीनेच त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे, असं सर्वांचं मत हे निश्चित होऊ लागलेलं आहे. आणि आपण बघतोय कशा प्रकारे आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालक पदावरनं हकालपट्टी झालेली आहे. 3 सदस्यांनी हा निर्णय घेतला, त्यापैकी खरं तर 2 सदस्यांनी या हकालपट्टीवरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. खरगे हे हकालपट्टीच्या विरोधात होते असताना वर्मा वादात त्यांना सरकारनं रातोरात हटवलं होतं. काय वर्मांनी निर्णय घेतले होते, कोण आहेत आलोक वर्मा? आपण बघतोय सुप्रीम कोर्टानं वर्मांना पुन्हा सीबीआयचा काल तर रुजू केलं होतं. आता सिलेक्ट कमिटीनं वर्मांना पुन्हा 2-1 मतांनी हटवलेलं आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आहे ही, देशात एकच खळबळ माजली. मोदी आणि जस्टिस सिक्री एका बाजूला तर विरोधात खरगे होते. हकालपट्टीवरती खरगे विरोधात होते, मात्र आपण बघितलं कशा प्रकारे 2-1 नाही हकालपट्टी झाले. आणि आतापर्यंत आलोक वर्मा यांनी काय काय विवादास्पद असे निर्णय घेतलेले ते देखील बघूयात. आणि आपण बघतोय देशात सगळ्या खळबळ माजलेली आहे, कारण आपण बघतोय काल सुप्रीम कोर्टानं खरं तर आलोक वर्मा यांना पुन्हा एकदा रुजू केलेलं होतं. मात्र त्यानंतर 3 सदस्यांच्या कमिटीनं मात्र आपण बघतोय त्यांची हकालपट्टी केली आहे. मोदी सरकारनं मध्यरात्री सीबीआयमध्ये नंबर 1 असलेल्या वर्मांचा नंबर 2 आणि नंबर 2 राकेश अस्थानांसोबत वाद झाला होता. वर्मा अस्थानांनी एकमेकांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप होते. वर्मांनी विशेष संचालक अस्थानांना हटवलं होतं. असताना मोदी समर्थक असल्याचा दावा केला गेला. मोदी सरकारनं मग मध्यरात्री आलोक वर्मांनाच हटवलं. अर्थात त्यानंतर त्याच्या विरोधात ते कोर्टात गेले. वर्मांची पुन्हा नियुक्ती झाली. त्यांनी आज जवळपास 11 बदल्या केल्यात.
सीबीआयमध्ये नंबर 1 असलेल्या वर्मांचा 2 नंबरच्या राकेश अस्थानांबरोबर वाद झाला होता.